शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत आपले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक गर्दी करतात ते म्हणजे मंत्रालय दरबारी. मंत्रालयात येऊन संबंधित विभागातील मंत्र्यांशी आणि त्या अधिकाऱ्यांशी बातचीत करून आपला प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला या नागरिकांना प्रवेश पत्रिका कागदोपत्री ही प्रवेश पत्रिका दिली जात होती. त्यानंतर मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जात होता आणि त्यानंतर नागरिकांना मंत्रालयात प्रवेश घेऊन आपले प्रश्न संबंधित अधिकाऱ्याशी, संबंधित मंत्र्यांशी, संबंधित विभागाशी असलेल्या मंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करून आपला प्रश्न सोडवावा लागत होता. मात्र विषय होता तो म्हणजे प्रवेश पत्रिकेचा. सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कागदोपत्री प्रवेश पत्रिका ही म्हणजेच ओळखपत्र आपल्याला मिळत होतं. मात्र ते कागदोपत्री ओळखपत्र प्रवेश पत्रिका ही बंद करून कालांतराने संपूर्णपणे डिजिटल ID निर्माण करून म्हणजे RFID निर्माण करून नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. मुळामध्ये या ID निर्माण करण्याचा मुळामध्ये जे ID निर्माण करण्यात आले त्यामागचं कारण म्हणजे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी ही मंत्रालय बाहेरील परिसरात होते, म्हणजे एका मागोमाग एक नागरिक ज्या वेळेला उभे राहतात मोठी रांग त्यांची निर्माण होते. त्यामुळे संबंधित विभागातील मंत्र्यांशी बातचीत करून त्यांना त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तेवढा त्यांना वेळ पुरेसा वेळ मिळत नाही आणि साधारणतः पाहायला गेलं तर एक कारण हे झालं आणि दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेला प्रश्न आपला सुटत नाही त्यामुळे जे संतप्त नागरिक आहेत ते मंत्रालय परिसरामध्ये आपल्याला आंदोलन करताना याआधी पाहायला मिळाले होते. मात्र या सगळ्यावरती पर्याय म्हणून RFID म्हणजे डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं RFID हे नागरिकांना दिलं जात आहे. डिजी प्रवेश ॲप जो आहे तो निर्माण करण्यात आलेला आहे. सरकारकडून हे ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपलं स्लॉट जो आहे तो बुक करावा लागतो आणि तो स्लॉट बुक केल्यानंतर त्यांना मंत्रालयातील ID कार्डच्या खिडकी म्हणजे ID ज्या ठिकाणी वितरित केला जातो, ज्या ठिकाणी ID मिळतो त्या ठिकाणी या ID खिडकीवरती येऊन त्यांना ते त्यांचं स्कॅन केलेलं साधारणतः आपण पाहतो जो ID स्लॉट त्यांनी जो बुक केलेला आहे तो स्लॉट दाखवून त्यांना डिजिटल ID कार्ड म्हणजे RFID कार्ड हा दिला जातो. मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर सरकारकडून हे जे डिजी प्रवेशाच्या माध्यमातून जे RFID जे निर्माण करण्यात आले होते त्याची संख्या होती ही साधारणतः 8,000 इतकी होती. मात्र त्यापैकी आता 3,500 RFID हे गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मुळामध्ये सातत्याने जर आपण मंत्रालयाच्या खिडकीवरती म्हणजे ज्या ठिकाणी हे ID दिले जातात त्या ठिकाणी सातत्याने घोषणा ही केली जात आहे. जे म्हणजे ज्यांना ID मिळालेले आहे त्यांनी आपले मंत्रालयातील काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी ID जमा करण्याचा जो बॉक्स ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ते ID जमा करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती केली जाईल अशा प्रकारची घोषणा करूनही जवळपास 3,500 ID म्हणजे RFID जे ते गायब असल्याची सध्या माहिती समोर येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सरकारकडून ज्या 3,500 ID गायब आहेत त्या नागरिकांना दंडात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवरती नोटीस धाडल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 3,500 नागरिकांना नोटीस सरकारकडून धाडल्या जात आहे. एक उदाहरण आपण पाहणार आहोत. ही विंडो आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. ही जी विंडो आहे या ठिकाणी डिजिटल प्रवेश म्हणजे आपण पाहायला गेलं तर संपूर्णपणे या ज्या विंडोज ज्या ठिकाणी पास आपल्याला मुळामध्ये सुरुवातीला ओळखपत्र जे मिळत होते, कागदोपत्री ओळखपत्र मिळत होते ते आता बंद करून संपूर्णपणे डिजी प्रवेश म्हणजे जे RFID जे ते आता दिले जाते. मात्र या 8,000 RFID पैकी 3,500 RFID आता मिळत नसल्यामुळे किंवा ते गायब असल्यामुळे त्यावरती आता दंडात्मक कारवाईला सुरुवात जी ती झालेली आहे. दरम्यान मंत्रालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेले 3,500 डिजी प्रवेश ओळखपत्र गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे. या मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील या गंभीर चुकीनंतर आता मात्र गृह विभागाने डिजी प्रवेश ओळखपत्र जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर ही ओळखपत्रे जमा न केल्यास संबंधितांच्या मंत्रालय प्रवेशावर बंदी घालण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांवरील जबाबदारीबाबत कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही. साधारणतः आपण पाहतोय वेळेची बचत, तासनतास रांगेत उभे राहण्याची कटकट यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, मंत्रालयात सहज प्रवेश मिळावा यासाठी डिजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. डिजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डिजी ॲप प्रवेश कार्ड म्हणजेच RFID दिले जाते. सध्या फेस डिटेक्शन व डिजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणलेली आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की ज्या प्रकारे
मात्र पाहतो आपण सद्यस्थितीत ज्या प्रकारे हे डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून जे RFID दिले जातात, ते RFID दिले जाताना मंत्रालयामध्ये प्रवेश करताना ज्यांची तपासणी केली जाते त्यावेळेला डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून दिलं जाणारं RFID आहे का नाही याची पडताळणी केली जाते. मात्र ज्यावेळेला नागरिक हे मंत्रालयामधून बाहेर पडतात त्यावेळेला कोणत्याही प्रकारची तपासणी ही होत नाही. त्यामुळे जे RFID आहेत ते त्यांच्या सोबतच ते मंत्रालयातून बाहेर जाताना घेऊन जात असल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान गृह विभागाचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांना कार्ड मंत्रालयात जमा करण्याचं आवाहन केलेलं आहे. दरम्यान मंत्रालयात येणाऱ्यांना दिलेले डिजी प्रवेश ओळखपत्र बाहेर पडतात जमा करा असा मेसेज मोबाईलवर येतो. तरीही 3,500 नागरिकांनी कार्ड जमा केली नाहीत. त्यामुळे संबंधितांशी संपर्क साधून कार्ड जमा करण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्या मंत्रालय प्रवेशावर बंदी घालण्याबाबत विचार केला जाईल असं गृह विभागाकडून माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. दरम्यान आपण पाहतोय की जे डिजी प्रवेश ही जी आपण आता समोरची काय खिडकी आपण जी आता पाहत आहात या मंत्रालयातील प्रवेशापूर्वीची ही या ठिकाणी येऊन नागरिकांना आपला डिजी प्रवेशाच्या माध्यमातून जो RFID आहे म्हणजे जो पास आहे तो घ्यावा लागतो. आयडीच्या माध्यमातला हा पास असतो आणि हा पास घेऊनच त्यांना या पोस्ट गेट क्रमांक 1 जो आहे त्यातून त्यांना प्रवेश दिला जातो आणि हा प्रवेश दिल्यानंतर त्यांना पुढे त्यांची तपासणी होते ज्यामध्ये RFID हा त्यांना दिलाय की नाही याची तपासणी होते आणि त्या RFIDच्या माध्यमातून तो RFID स्कॅन केल्यानंतर त्यांचं नाव त्या समोरच्या स्क्रीनवरती येतं आणि मग नंतर त्यांना पुढे मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश केल्यानंतर त्यांना संबंधित विभागाशी त्यांचे प्रश्न त्यांना मांडता येतात. मात्र संपूर्णपणे काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ज्या वेळेला पाहतो संपूर्णपणे काम पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या वेळेला RFID घेऊन जे नागरिक आतमध्ये गेलेले आहेत त्यांना त्यांचा जो RFID कार्ड आहे तो या बॉक्समध्ये जमा करण्याचं आवाहन जे ते केलं जातं. मात्र हे आपण पाहतो अशा प्रकारचं हा बॉक्स मंत्रालयाबाहेरील परिसरामध्ये आहे आणि त्या मंत्रालयाबाहेरील परिसरामध्ये असा हा RFID जमा करण्याचे हे ठिकाण आहे आणि त्यामध्ये जमा करण्याचं आवाहन जे ते केलं जातं. कृपया आपले RFID कार्ड येथे टाका अशा प्रकारची या ठिकाणी नोटीस सुद्धा या सूचना सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि ते टाका असं सांगितलं जातं. मात्र बरेच नागरिक जे आहेत ते मंत्रालयातून बाहेर पडताना आपला RFID जे आहे ते सोबत घेऊन जातात आणि ते सोबत घेऊन गेल्यामुळेच आता प्रश्न निर्माण हा सुरक्षेचा निर्माण झालेला आहे. सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता गृह विभागाकडून जे 8,000 पैकी 3,500 RFID कार्ड जे गायब आहेत त्या जे ID ज्यांच्याकडे ही आयडी आहे त्यांना सूचना त्यांना नोटिसा ज्या आहेत झालेल्या जात आहेत. जवळपास दंडात्मक कारवाई सुद्धा त्यांच्यावरती होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय की जे 8,000 कार्ड जे निर्मिती करण्यात आली होती त्यापैकी 3,500 कार्ड जे आता सध्या गायब असल्याचं पाहायला मिळत आहे ते या सगळ्याच्या त्यांच्याशी संवाद साधून नेमकं किती वेळाच्या आतमध्ये म्हणजे किती कालावधीच्या आतमध्ये हे 3,500 RFID जे सध्या तपासणीमध्ये नाही किंवा मोजणीमध्ये नाही ते पुन्हा मंत्रालयात कधी जमा होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जो निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे RFIDचा होता जेणेकरून पूर्णपणे गर्दी जी मंत्रालयामध्ये होत होती त्यावरती नियंत्रण मिळवता येईल आणि ज्या प्रकारे मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांची असेल ती सुद्धा गर्दी होत होती. मंत्रालयाबाहेरील परिसरामध्ये तात्काळ त्यांना लाईनीत उभं राहावं लागत होतं. पास काढण्यासाठी सुद्धा त्यांना या खिडक्यांबाहेर तासनतास उभं राहावं लागत होतं. मात्र ते आता ती कटकट पूर्णपणे मोकळी करावी आणि त्यांना याच्यातून त्यांची सुटका व्हावी याच्यासाठी जो RFIDचा जो काही नवा डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून जी काय सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे ती नक्कीच त्यांच्या लाभदायक आहे. मात्र त्या माध्यमातून जे RFID जे सध्या आपण पाहतोय जे निर्माण करण्यात आले होते ते 8,000 होते त्यापैकी 3,500 RFID हे गायब आहेत. मात्र ते आता पुन्हा एकदा या सगळ्याच्या साधारणतः आपण पाहतोय या सगळ्या गृह विभागाच्या या चौकशीनंतर हे RFID पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये नागरिक जमा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार तर या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.